आता हे लाव गं इथं बॅटरी दिसते का त्याच्यात, दिसते का बघा आधी. ही जी सुई आहे ना, ही याच्याबरोबर मध्ये खाली येते का बरोबर बघायचं सेटिंगमध्ये. ह्या होलमधून खाली आली पाहिजे सुई अशी, आणि पुन्हा वरती येताना हे पूर्ण सेटल गोल फिरून वरती आली पाहिजे सुई, गुंतली नाही पाहिजे. जर ही मध्ये अटकत असेल तर ही याच्यावर अटकते इथं, किंवा मग इथं अटकते. ह्या दोनच ठिकाणी अटकते सुई, किंवा मग इथं थोडीशी जास्त सेटिंग फिरलं तर मग इथं अटकते. त्याच्यामुळं काय करायचं, पहिल्यांदा हे जे 3 नट आहेत इथं जे दिसतात हे 3 नट अगोदर ते लूज करायचे, आणि मग हे जे सेटिंग आहे हे हाताने असं मागं पुढं फिरवायचं. म्हणजे थोडंसं शक्यतो इथं जर अटकत असेल सुई तर इकडं फिरवायचं हे सेटिंग. इथं जर अटकत असेल सुई, इथं टच होत असेल तर हे सेटिंग हाताने असं इकडं फिरून घ्यायचं. आणि मग एक नट थोडासा आवळून मग पुन्हा सुई याच्यामध्ये खालीवर करून घालून पूर्ण आतमध्ये घालून पुन्हा वरती काढून बघायची. आणि जर इथं जर सुई अटकत असेल तर मग हे सेटिंग इकडं करायचं असं पाठीमागे इकडच्या साईडला. आणि जास्त नाही करायचं. इथं अटकत असेल तर फक्त इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत म्हणजे जो अर्धा इंचाला पण निम्म कमी 2 पॉईंट. आणि इथं जरी अटकत असेल ना याच्यावरती इथं, तरी पण 2 पॉईंट इकडं फिरवायचं. इथं अटकत असेल तर इकडं फिरवायचं, आणि पाठीमागच्या साईडने अटकत असेल तर पलीकडे फिरवायचं. आणि पुन्हा नट सेट करायचे. नट सेट करायच्या आधी एकदा मशीनमधून सुई फिरून बघायची, आणि मग नट आवळायची. आणि सुईमध्ये कधी बी दोरा जर याच्यामध्ये गुंतला तर वरचाच दोरा कट करून घ्यायचा, आणि मग इथून बॉबिंग काढून दोरा निघत असला तर बघायचा, नाहीतर मग हे नट लूज करून त्याच्यातून बरोबर दोरा काढून घ्यायचा, आणि मग पुन्हा फिट करायची. कर बंद.